दुसरा विषय मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका हा विषय तर जसं ताईंनी सांगितलं की आम्हाला रात्री झोपेतनं उठवलं तरी आम्ही मुंबई महानगरपालिकेवर बोलू शकतो. आता दररोज मी त्या दिवशी मी असं म्हटलं की 130% नालेसफाई झाली आहे, तर काय गटारं काय उलटी करून घासली? तर माझ्यावरती लगेच असं कसं बोलता तुम्ही, हे कसं करता? आणि आम्ही काही बोललो तरी 25 वर्ष तुम्ही होते. अरे पण 25 वर्ष तुम्ही आमचे पार्टनर होते ना, तेव्हा नाही काय बोलले? आणि म्हणून मी त्या सगळ्या गोष्टीवरती मुंबई महानगरपालिका परत एक 2 दिवसाचा विषय आहे की ज्याच्यावरती 2 दिवस बोलू शकतो. परंतु आता जो विषय मुंबई महानगरपालिकेचा ह्या प्रस्तावामध्ये आलेला आहे तो मुंबई महानगरपालिकेचा निधी वाटप, मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांचे पगार, हे ते आताच बीएसटीचा संप कसा नागदुऱ्या काढून संपवला. परंतु निधीचं वाटप, मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्ड आहेत. मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्डचं निधीचं वाटप, मुंबईच्या विकासासाठी जो निधी लागतो, हा मुंबईची सिस्टीम कशी आहे की प्रभाग समितीच्या माध्यमातून निधी पूर्वीपासून जात होता आणि प्रभाग समितीला निधी यायचा, निधीचं वाटप प्रभाग समितीच्या माध्यमातून व्हायचं. खरं म्हणजे निधीचं वाटपाचे जे काही निकष ठरलेले आहेत त्या निकषामध्ये समजा जर माझा वॉर्ड किंवा मी ज्या प्रभागात राहतो हा प्रभाग जर झोपडपट्टीचा असेल तर मला झोपडपट्टीच्या कामाचा फंड, जो स्लमचा फंड असतो, तो मला मिळाला पाहिजे. कारण मला स्लम मध्ये डेव्हलपमेंट करायची आहे, तिथे टॉयलेट्स द्यायचे आहेत, तिथे पायवाटा द्यायचे आहेत, तिथे आणखीन काय सोयी गटर साफ करायची आहेत, तर त्याला मला निधी पाहिजे, स्लमचा निधी मला मिळाला पाहिजे. आणि माझा एक नगरसेवक निधी असतो, जो निधी दरवेळेला एक फिक्स ठरलेला असतो. पहिल्या सुरुवातीला 20 लाख होता, नंतर 60 लाख झाला, नंतर आता 80 लाख असेल. आता हा निधी जो आहे, हा निधी पूर्वीपासून सर्व नगरसेवकांना, 227 नगरसेवकांना समान प्रमाणात वाटण्यात येतो. आणि हा समान प्रमाणात वाटण्यात आल्याच्या नंतर मग कोणाच्या वॉर्डामध्ये डोंगरी भाग आहे, कोणाच्या वॉर्डामध्ये स्लम आहे, कोणाच्या वॉर्डामध्ये अजून काहीतरी वेगळं आहे, मग त्यांना त्या हेडमध्ये निधीचं वाटप होतं. परंतु इतक्या वर्षात आम्ही 25 वर्ष होतो, आम्ही 25 वर्ष बघतोय हे. आता ह्या वेळेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गटाचं ज्या वेळेला सरकार आलं, जिथे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले. आता आम्ही मतदार जे आहोत, आम्ही काय पाप केलंय की आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नगरसेवक निवडून दिला? आम्ही बीजेपीचा दिला नाही, आम्ही शिंदे गटाचा दिला नाही. म्हणून आमच्या नगरसेवकांना निधी किती? फक्त 25 लाख रुपये, फक्त 25 लाख रुपये. आणि जिथे भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे, जिथे शिंदे गटाचा नगरसेवक आहे, तिकडे निधी किती? किमान सुरुवात 2.5 कोटी रुपये. 2.5 कोटीपासून कोणाला 10 कोटी, कोणाला 7 कोटी, कोणाला 15 कोटी. आता ह्याच्यामध्ये एक तर उदाहरण, कारण नगरसेवक निधीचं जे वाटप असतं हे एकतर वॉर्डाच्या पॉप्युलेशनवर असायला पाहिजे, वॉर्डाची भौगोलिक रचना असायला पाहिजे, वॉर्डाच्या गरजा असायला पाहिजे. आता त्या वॉर्डाच्या रचनेमध्ये म्हणजे किती दुजाभाव, किती द्वेष. अरे तुम्ही मालक नाही आहात या पैशाचे, तुम्ही ट्रस्टी आहात. पैसा मुंबईकरांच्या टॅक्सचा आहे, हा तुमच्या बापजाद्यांचा पैसा नाहीये की तो तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही वाटाल. प्रभाग समितीच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत प्रभाकर शिंदे. या प्रभाकर शिंदेच्या वॉर्डामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण पण मुंबईमध्ये राहिलेले आहात, 80% बिल्डिंग आहेत, 80%, 80-85% बिल्डिंग आहेत, 2 स्लम आहेत. आणि त्यांच्या वॉर्डामध्ये 3.5 कोटी रुपये फक्त स्लमचा फंड दिले. ते दोन्ही स्लम एसआरए मध्ये आहेत. एसआरए मध्ये मुंबई महानगरपालिकेचा निधी वापरता येत नाही. काहीतरी तुम्ही भौगोलिक रचना बघणार की नाही का? तर ते स्वतः स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत, त्याला 15 कोटी रुपये. अमेय घोले
सभागृह नेता 10 कोटी रुपये, गणेश खंडकर 20 कोटी रुपये. अरे काय चांदीचे रस्ते बनवणार आहेत का सोन्याची टॉयलेट्स बनवणार? अरे इतका दुजाभाव तुम्ही कसा करू शकता? हे काय चाललंय? ठीक आहे, तुमच्याकडे सत्ता दिली आहे, सत्ता दिली याचा अर्थ असा नाही ना की त्याची मनमानी. तुम्ही त्या पैशाचे बाप नाही आहात, तुम्ही त्या पैशाचे ट्रस्टी आहात. मुंबई महानगरपालिकेच्या बॅलन्स शीट वरती बोलायचं म्हटलं तर मी एक अजून दिवस बोलीन की किती एफडी आता काढल्या, 4,000 कोटी रुपये कसे कमी झाले, कुठे गेले, भ्रष्टाचाराचं तर मी सगळंच बोलीन. आणि मग हे काय म्हणणार, 25 वर्ष तुम्ही होते. अरे 25 वर्ष तुम्ही आमच्या बाजूला बसले होते. मग हे सगळं करत असताना हे सगळे लोक, आता प्रभाकर शिंदे सांगितलं फर्निचरसाठी तुम्ही 3.5 कोटी रुपये देताय आणि एका नगरसेवकाला पूर्ण वॉर्डाचा विकास करायला तुम्ही फक्त 25 लाख रुपये देताय आणि एका नगरसेवकाला फक्त फर्निचरसाठी तुम्ही 3.5 कोटी रुपये देताय. भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असेल तर 10 कोटी रुपये, 8 कोटी रुपये, 7 कोटी रुपये. शिवसेनेच्या फक्त 3 नगरसेवकांना मुद्दामून पैसे देऊन ठेवले का? तर त्यांनी काय बोलू नये म्हणून. 227 नगरसेवकांमध्ये का अन्याय करताय तुम्ही? हे किती दुजाभाव करणार तुम्ही? अरे तुम्हाला सत्ताचा हवास होता, तुम्हाला सत्ता मिळाली, माणसं गटारात पडून मरतायत त्याच्यावरती लक्ष द्या. तिथं आता 289 आहेच, त्याच्यावरती बोलीन परत मी. परंतु ज्या पद्धतीने लोक मरतायत, मॅनहोल मध्ये महापौराच्या बाजूला उभे राहिलेला माणूस गटारात पडतोय. आज कित्येक हजार जाळ्या मॅनहोलवरती नाही आहेत, त्याच्यावरती लक्ष द्या. फक्त स्वतःच्या कार्यकर्त्याला, नगरसेवकांना पर्सेंटेज मिळाला पाहिजे, टक्केवारी मिळाला पाहिजे. मला एक गोष्ट नक्की माहिती आहे, मी देखील मुंबईत लहानाचा मोठा झालोय. एका वॉर्डाला किती खर्च लागतो मला चांगला माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुंबईचं मी बोलतोय, मी बाहेरचं आता बोलत नाहीये. मुंबईच्या जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, जिथे शिंदे गटाचा आमदार आहे, तिथे 150 कोटी ते 250 कोटी नगर विकास खात्यातून आले. आणि हे मी काय पुराव्यानिशी बोलतोय. माझ्याकडे वर्क ऑर्डर आहेत, वर्क ऑर्डर बघितलेले आहे. ठीक आहे, काळजी घ्या. नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असं म्हणा. ठीक आहे, काळजी घ्या. सुप्रीम कोर्टात डिसिजन व्हायचंय आणि सुप्रीम कोर्ट चौथा स्तंभ आहे. चौथा स्तंभ ज्या वेळेला मला सांगेल की हा पक्ष, आता कोणी सांगितलंय? इलेक्शन कमिशनने सांगितलंय. तुम्ही मूळ आपल्या विषयाकडे जसं वळा. तुम्ही उभाटा म्हणता, म्हणजे सभागृहामध्ये, आता सभागृहामध्ये त्या दिवशी म्हटलेलं आहे मी. ठीक आहे अनिलजी, आपण म्हणजे आपण मूळ कामकाजाकडे वळा. हा नाही, म्हणूनच म्हटलं ठीक आहे. काय म्हणू त्याला मग? डिस्टर्ब होऊ नका, बोला. हा, आपण सांगा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक खुश, लाडकी बहीण आहे यांच्या नेतृत्वाखाली असलेले नगरसेवक का? तर फक्त एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री म्हणून तुम्ही 200 कोटी रुपये दिलेत. म्हणजे ते 200 कोटी रुपये आता आलेत. तुम्ही एखादं काम केलं एका वेळेला तर साधारण नियमाप्रमाणे 3 वर्ष ते काम तुम्हाला परत करता येत नाही. आता 2024ला तुम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये 200 कोटी रुपये दिले. मुंबईची विधानसभा किती आहे हो? 3 किलोमीटर मध्ये, 3 किलोमीटरच्या पुढे नाहीये. म्हणजे माझी बँड्राचं पकडलं तर बँड्राच्या सिग्नल पासून ते वाकोल्याच्या सिग्नल पर्यंत तुम्ही तर नेहमी जाता, तुम्हाला माहिती आहे 2.5-3 किलोमीटरच्या वरती नाहीये. तिथे तुम्हाला 200 कोटी रुपये मिळालेत. त्या 200 कोटीमध्ये माझी पॉप्युलेशन किती आहे? 2.5 कोटीची पॉप्युलेशन आहे विधानसभेची. तुम्हाला माहिती आहे की एका बिल्डिंगमध्ये मला जवळजवळ 2 मोठ्या बिल्डिंग मिळाल्या तर माझी 600-700 मतं तिथेच होतात. म्हणजे मला साधा जो काय भौगोलिक रचना आहे माझी, त्याच्यामध्ये मला वॉर्डाचं काम करायचं असेल तर मला 1 कोटी रुपये, 1.5 कोटी रुपये, 2 कोटी रुपये खूप झाले एका कॉर्पोरेशन वॉर्डचे. तिथे तुम्ही मला फक्त 25 लाख रुपये देताय आणि समोरच्याला तुम्ही किमान 2.5 कोटीपासून 10.5 कोटीपर्यंत, 15 कोटीपर्यंत पैसे देताय. कशासाठी? कोणी तुम्हाला अधिकार दिला? तुम्ही ट्रस्टी आहात, मालक नाही आहात पैशाचे. केवळ दुजाभाव, दुश्वास. अरे किती ओरबडणार तुम्ही? पुन्हा ही कामं होत आहेत का? त्याच्यात जर मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी किती गोष्टी बाहेर येतील.
म्हणजे 200 कोटी रुपये तुम्हाला आता नगरसेवक नगर विकासचा फंड, पुन्हा हा फंड वापरणार कुठे? मग आम्हाला जी माहिती मिळते ती खरी खोटी मला माहित नाही, पण जी काय माहिती मिळते की नगरसेवक निधी हा निधी फक्त द्यायचा आणि त्याच्यावरचे टक्के घ्यायचे. कामं झाली नाही झाली, आता याची ज्या दिवशी चौकशी होईल, ज्या दिवशी काय होईल, सगळं बाहेर येईल, तोपर्यंत काय किती पुलाखालून पाणी गेलं असेल मला माहित नाही. त्याच्यामुळे हा जो दुजाभाव आहे हा कसा दूर करणार? मुंबई महानगरपालिका ह्याचं उत्तर देणार की नाही? आज मुंबईच्या नालेसफाईपासून मुंबईच्या उपमहापौरांनी आयुक्तांचा राजीनामा मागितलेला आहे. आम्ही तर मागितलेला आहेच, परंतु मुंबईचे शिवसेनेचे शिंदे गटाच्या नेतृत्व, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या उपमहापौरांनी मागितलेला आहे. काय याला काय अर्थ आहे की नाही? उपमहापौर आयुक्तांचा राजीनामा मागतो, म्हणजे काहीतरी तथ्य आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे अंतर्गत किती स्पर्धा आहे, अंतर्गत किती भेदभाव आहे, अंतर्गत किती भानगडी आहेत, या हळूहळू बाहेर यायला लागल्यात. मुंबईवरती तर चर्चेवरती अजून काय ते बोलायचं ते बोलू, पण मुंबई महानगरपालिकेचा कोण दिसत नाहीये मला इकडे. तर त्याची जबाबदारी कोण घेणार, त्याचं उत्तर कोण देणार, ते उत्तर पण मला पाहिजे. याच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव आमच्यावरती का? वेगवेगळ्या हेडमध्ये पैसे दिले, त्याच्यात कोर्टात काय व्हायचं ते मी आता करीन, परंतु इतका तर वाईट वागू नका. थोडंफार पार्सॅलिटी आम्ही पण समजू शकतो. सत्ता ज्याची असते त्याला खुश करायला कार्यकर्त्यांना काहीतरी करावं लागतं, इतकं पण आम्ही समजू शकतो. पण इतके वाईट वागू नका की एक दिवस लोकांच्या पैशाचा दुरुपयोग केल्याच्या कारणास्तव तुमच्यावरती इतकी वाईट परिस्थिती येईल की तुम्हाला उत्तर देणं कठीण होईल. हा झाला दुसरा विषय.